श्री गजानन महात्म्य अध्याय 14 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जय राघवा रामराया. सती कौसल्या तनया दीनवत्सला तव पाया भावपुष्पाया वाहतसे. अजानु बाहू धनुर्धर अससी कृपेचा सागर. दुष्ट संहारणे अवतार भारवाहसी भक्तांचा. कृपा करी रघुनाथा अनाथांच्या नाथा. सुरस लिहावी कथा दासाच्या त्या हातून. खेडा ग्रामी एक ब्राह्मण असे सदाचार संपन्न. प्रपंच परमार्थ साधून कार्य आपुली करीत असे. घरी येती पाहुणे फार घेई अवघ्यांचा समाचार. सर्वावरी परोपकार व्रत हेची तो चालवी. कर्जाचा वाढला भार येई घरी सावकार. परी फेडण्या कर्ज लाचार जीवनासी तो त्रासला. मनी करुणी विचार सोडिले तय घरदार. तीर्थातना सत्वर जावया कारणे निघत असे. स्टेशनावर घेता तिकिटासी गृहस्थ भेटला एकत्यासी. वदला तया कुठे जाशी स्थिरचित्ता ठेव तू. तीर्थाटना जरी जाशी प्रथम वंदी संतासी. गजानन असता शेगावासी थोर महात्मा खजितसी. विचारणा करी अंतरी जाई आता सत्वरी. उगीच भलते काहीतरी मनी चिंतने बरे नसे. अकस्मात भेटला ब्राह्मण मनी वाटे असेल कोण. गेला असे गोंधळून आला असे तो शेगावा. दर्शन घेतले महात्म्याचे कथिले सर्व तया साचे. हेतू जे जे असते मनीचे शंका निरसन जाहली. स्टेशनावर भेटले कोण घेतले का तया जाणून. जा आता घरी परतून हेच सांगणे तुझं असे. आत्महत्या करू पाहासी होते जाणे हिमालयासी. त्रासोनी या जीवनासी करणे हे का योग्य असे. धन आहे मळ्यासी बाभुळीच्या त्या बुडासी. नशीब तुझी उदयासी येण्या संधी पातली. होता रात्रीचे 2 प्रहर खोदण्या जाई सत्वर. जाण करावा उशीर परतुनी तया लाविले. जैसे तया सांगितले तैसे त्या विप्रे केले. सत्यवचन ते झाले द्रव्यघट तो सापडला. शेगावी तो परत गेला दानधर्म बहु केला. प्रेमानंदे नाचला कृपा प्रसादे संतांच्या. सोमवती पर्वकाळ पाहून करावे नर्मदा स्नान. सवे घ्यावे गजानन भक्तगणा वाटत असे. बंकटलाल मारुती चंद्रभान सवे तयांच्या गजानन. ऐसे अनेक भक्तगण ओंकारेश्वरी त्या पोहोचले. नर्मदेचे अवघे घाट स्त्री पुरुषांनी भरले दाट. नामे जावया वाट गर्दी अपारती लोटली. नावे माझी बैसून निघाले ते सर्वजण. खेडीघाट स्टेशन जवळ तेची करावया. नर्मदेच्या मध्यंतरी नाव आदळली खडकावरी. पोच पडली तीज भारी आत पाणी ते शिरले. घाबरले सर्वजण परी शांत होते गजानन. मुखे चालले नामस्मरण गणगण गणात बोते हो. आम्ही न आपले ऐकले म्हणून का ऐसे झाले. अपराधी आम्ही आहोत भले वाचवा वाचवा प्राणही. स्तवन केले नर्मदेचे गजाननाने स्वये वाचे. पाणी ओसळले साचे नाव पूर्ववत जाहली. नर्मदेने घेतला वेश कोळीन रूप धरी खास. लावली नाव तिरास अवघ्यांनी ती पाहिली. चित्रकूटचे नाथ माधव शिष्य त्यांचे सदाशिव. तात्या असे टोपण नाव दर्शनास आले शेगावी. गजानन बैसले जेवणास पाचारी नाथ शिष्यास. उशीर झाला तुम्हास येण्यास होया ठायासी. माधवनाथ गुरु त्यांचे भाग्य लाभले भोजनाचे. राहिले सेवन तांबुलाचे विडा नेऊनी द्या त्यांना. वानवळे नाम त्यांचे शिष्य माधवनाथाचे. स्मरण करिता त्यांचे भेट ही सहु साक्षात. इति श्री गजानन महात्म्य चतुर्दशोऽध्याय समाप्त.